आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। भाजपकडून आज मुंबईत विभागीय कमिट्यांची बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभर बैठकांचं सत्र। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचं गांधी कुटुंबासोबत डिनर। राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींसोबत डिनर करणार असल्याची माहिती। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार। शिंदेंची सेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी। इतर राज्यातही शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार। आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे, रामदास कदम अशा इतर नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल घेतली राष्ट्रपतींची भेट। दोन्ही नेत्यांनी एकाच दिवसात 2 वेगवेगळ्या वेळी भेट घेतली। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडण्याच्या चर्चांना उधाण। मार्मिक साप्ताहिकाचा 13 ऑगस्टला 65वा वर्धापन दिन। वर्धापन दिन कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार। प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन पार पडणार। कोथरूडमधील पोलीस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल नाही, ही बाब अत्यंत गंभीर। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं। कोथरूडमधील प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान। बावनकुळेंच्या टीकेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाहीत। मंत्री झाल्यामुळे त्यांचं पोट भरलं असेल, कडूंची बावनकुळेंवर टीका। राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीतून नावं वगळण्याची जोडण्याची मागणी नाही। बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीवरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन। वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सोरेन यांच्यावर बऱ्याच काळापासून रुग्णालयात सुरू होते उपचार।